मित्रांनो, आपण बघितलं तर जी बौद्ध संस्कृती आहे किंवा ज्या सिद्धार्थ गौतमानी ज्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि संपूर्ण या बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये आपण जर का बघितलं तर जे उर्वेलाचं जंगल असेल किंवा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय कठीण अशी तपश्चर्या करताना किंवा तशा प्रकारचा उपवास करताना तथागतांच्या सोबत या बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये जे ज्या चार व्यक्ती होत्या त्यांची जर का आपण नावं बघितले तर कोंडण्य असेल किंवा भद्दीय असेल किंवा वप्पा असेल, महानाम असेल किंवा अस्सजित असेल, हे जे पाच भिक्खू होते किंवा या ज्या पाच व्यक्ती होत्या या बुद्धत्वाच्या प्रवासासोबत त्यांच्यासोबत असताना ज्यावेळी अशा प्रकारचा कठोर उपवास किंवा अशा प्रकारची कठोर तपश्चर्या करत असताना आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की ही तपस्या करत असताना जे गौतम बुद्ध होते त्यांच्या संपूर्ण जे हे शरीर आहे ते संपूर्ण जे शरीर आहे, पोट आणि जो पाठीचा जो काना आहे ते एक झालं आणि त्यांना त्याची जाणीव झाली की खऱ्या अर्थानं जर का आपणाला बुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर हा जो मी मार्ग पत्करलेला आहे तो अतिशय कठीण आहे किंवा वेगळ्या पद्धतीनं आपण कुठेतरी त्या मार्गातून हटतोय की काय किंवा त्या मार्गाचा आपण वेगळ्या पद्धतीनं वापर करतोय की काय असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी खीर आहे ती प्राशन केली आणि हे जे पाच त्यांचे जे सोबती होते त्यांनी त्या ठिकाणी बुद्धांना असं म्हटलं, गौतम बुद्धांना असं म्हटलं की तुम्ही या तपश्चर्या जी आहे ती मोडलेली आहे किंवा तिचा गैरवापर केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणावरून हे जे पाची जे त्यांचे सोबती होते ते सारनाथच्या ठिकाणी निघून गेले आणि ज्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांना वैशाखी पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली, खऱ्या ज्ञानाची त्यांना जाणीव झाली, खरं बुद्धत्वाची ज्यावेळी त्यांना समजली, जे खरं बुद्धत्व आहे ते समजलं आणि हे समजलेलं जे बुद्धत्व आहे, हे समजलेलं जे निसर्गाबद्दलचं माझं ज्ञान आहे, हा समजलेला जो कार्यकारण भाव आहे तो कोणाला मी सांगू किंवा कोणत्या व्यक्तीपर्यंत मी जाऊ. आणि त्यावेळी त्यांच्या मनामध्ये हे जे पाच सोबती होते त्यांची आठवण त्यांना झाली आणि त्या ठिकाणावरून ते सारनाथ या ठिकाणाकडे निघाले आणि त्या ठिकाणी हे जे पाच त्यांचे मित्र होते ज्यांना गौतम बुद्ध म्हणजे त्यावेळेला तशा प्रकारची तपश्चर्या करत असताना अप्रिय वाटत होते. त्यांनी ठरवलं होतं की बुद्धांनी जे आहे ते या ठिकाणी त्यांची जी तपश्चर्या आहे ती अशा प्रकारे अन्नप्राशन करून, खीर प्राशन करून ती मोडलेली आहे आणि म्हणून त्यांचं आपण कदापि या ठिकाणी स्वागत करायचं नाही. आणि ज्यावेळी बुद्ध त्यांच्या जवळजवळ आले, ज्यावेळी गौतम बुद्ध त्यांच्या आसपास आले, त्यावेळी मात्र या पाची सोबतीने त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. कोणी त्यांचं चिवर घेतलं, कोणी त्यांच्या हातातील जे भिक्षापात्र आहे ते घेतलं, कोणी त्यांची बसण्याची सोय केली आणि अशा प्रकारे त्यांचा उत्तम असा पाहुणचार त्या ठिकाणी या पाची सोबतीने केलेला आहे. आणि त्याच ठिकाणी त्या जी व्यक्ती त्यांना अप्रिय वाटत होती, ज्या व्यक्तीनं तपश्चर्येचा बिमोड केलेला आहे किंवा ज्या व्यक्तीनं तपश्चर्या करत असताना वेगळा मार्ग पत्करलेला आहे, असं ज्या पाच सोबतींच्या मनामध्ये आलं होतं आणि तेच जे पाच सोबते आहे त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे त्यांचा त्या ठिकाणी पाहुणचार करतात. आणि या पाच जणांना त्या इसिपतन किंवा त्या मृगदायवनामध्ये किंवा त्या सारनाथ या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन किंवा जो बुद्धत्वाचा मार्ग होता किंवा जो जीवनाचा मूलभूत असा जो बुद्धत्वाचा मार्ग होता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण अगदी आषाढी पौर्णिमेपासून ते संपूर्ण आश्विन पौर्णिमापर्यंत खऱ्या अर्थानं हा जो प्रवास आहे
तो या ठिकाणी आपण वर्षावास म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाली भाषेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी या संपूर्ण बुद्धत्वाचा स्टेप टू स्टेप बाय अभ्यास करत असताना हा जो वर्षावास आहे तो या ठिकाणी भिक्खूंच्या जीवनातील आणि ज्या उपासक जे उपासक भिक्खूंच्या सहवासामध्ये हा धम्म शिकण्यासाठी जातात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस हा जो या ठिकाणी वर्षावास जो आहे तो या ठिकाणी आपण त्याचं अतिशय शिलांचं उत्तम प्रकारे पालन करून किंवा भिक्खूंचा जो आदेश आहे, भिक्खूंचा जो सांगण्याचा जो धम्ममय जो मार्ग आहे तो आपल्या जीवनामध्ये उपासक वर्ग अवलंबून आपलं जीवन जे आहे ते सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून हीच पौर्णिमा खऱ्या अर्थानं संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून किंवा बुद्धांचा पहिला मार्ग ज्या पंचभिक्खूंना त्या ठिकाणी सांगितला गेला आणि त्यानंतर या भिक्खू संघाची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आणि आज या काळामध्ये देखील आजपर्यंत ही जी शृंखला आहे, ही जी संस्कृती आहे, हा जो बुद्धाचा धम्म आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पवित्र असा भिक्खू संघ जो उत्तम प्रकारे शिलांचं पालन करतो तो भिक्खू संघ आमच्यापर्यंत हा धम्म पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून या संपूर्ण वर्षावासामध्ये मित्रांनो आपण जास्तीत जास्त धम्म श्रवण करून किंवा धम्म साखच्छा करून किंवा धम्माचं उत्तम प्रकारे ग्रहण करून आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्यामध्ये आपण जर का शिलांचं चांगल्या प्रकारे जर पालन केलं तर मानवी जीवनातलं जे सुख आहे, मानवी जीवन जगत असताना मनुष्याने मनुष्याशी कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं जगायचं आहे याचा उत्तम असा जीवन मार्ग भिक्खू संघ आपणाला विहारांच्या माध्यमातून, सेमिनिजरींच्या माध्यमातून किंवा जे उत्तम प्रकारचे जे उपासक आहे जे अशा प्रकारचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये अंगीकारतात त्यांच्या माध्यमातून आपण शिकण्याचं काम करत असतो. आणि संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हा जो वर्षावास आहे त्याला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आपण या ठिकाणी देत असतो. आणि म्हणून मित्रांनो या संपूर्ण वर्षावासामध्ये आपण जर बघितलं तर जी व्यक्ती ज्या पहिल्या पंचभिक्खूंना अप्रिय वाटत होती तिच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांना जीवनाचं जे ज्ञान आहे, त्यांना जीवनाचा जो संपूर्ण जीवन मार्ग आहे तो त्या ठिकाणी बुद्धांनी दिलेला आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये जर का प्रत्येक मनुष्याला जर का सुखी राहायचं असेल तर बुद्ध मार्गाशिवाय कोणताही जीवन मार्ग या विश्वामध्ये नाही आहे. आणि म्हणून बुद्धत्वाचा अभ्यास करत असताना, धम्म शिकत असताना कोणत्याही प्रकारे आपण कोणत्याही नैसर्गिक गोष्टीचं या ठिकाणी अपमान करत नाही किंवा निसर्गाचं कोणत्याही प्रकारे हानी होईल किंवा निसर्गाला कोणत्याही प्रकारे बाधा पोचेल अशा प्रकारचं कोणतंच कृत्य की ज्याच्यामुळे मानवी सांसारिक जीवन जगत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा निर्माण होईल असं कोणत्याच प्रकारचं कृत्य आपण या ठिकाणी करत नसतो. आणि म्हणून या ठिकाणी जर का प्रत्येक व्यक्तीनं जर का पंचशिलाचं पालन केलं किंवा जर का आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेतला, जर का दानाचं महत्त्व जर का आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं धम्म वाढण्यास मदत होते. आणि प्रत्येक माणसाशी आपण त्या ठिकाणी जे आहे ते चांगल्या संबंधाने बांधले जातो आणि प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीची रिस्पेक्ट करून त्याच्याबद्दल आदर व्यक्त करून आपण आपल्या जीवनामध्ये माणसं जोडण्याची जी खरी कला आहे ती या बौद्ध धम्माच्या माध्यमातून टिकवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी भिक्खू असतील, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे श्राम्य जीवन जगत असतील त्यांच्या सानिध्यात आपण चांगल्या प्रकारचं ज्ञान घ्याल, चांगल्या प्रकारे शिलांना समजून घ्याल, चांगल्या प्रकारे आर्य अष्टांगिक मार्ग जाणून घ्याल आणि आपल्या जीवनामधील ज्या अडचणी असतील, जे रोग असतील, ज्या व्यथा असतील, ज्या व्याधी असतील किंवा जे प्रॉब्लेम्स असतील ते हा धम्म समजून आपण आपल्या जीवनामधले हे प्रॉब्लेम दूर कराल अशा प्रकारचा मंगलमय धम्म उपदेश संपूर्ण वर्षावास काळामध्ये आपल्याजवळ जिथे जिथे
भिक्खू जिथे जिथे अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे भिक्खू असतील त्यांच्या सानिध्यात याचा अभ्यास करा आणि धम्म समजून घेण्यासाठी प्रत्येकाने आपली जी जबाबदारी आहे ती या संपूर्ण वर्षावासामध्ये आपण ओळखली पाहिजे. आणि म्हणून या वर्षावासामध्ये नेमकं काय करायचं आहे तर भदंत विमल कीर्ती गुणसरी या ठिकाणी आपल्याला नेहमीच जे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते नेहमीच सांगत असतात. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे की प्रत्येकानं या ठिकाणी बौद्ध संस्कृती जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारे कोणताही व्यक्ती जो आहे तो जन्माने कधीच श्रेष्ठ नसतो. आणि आपलं श्रेष्ठत्व जर का आपल्याला निर्माण करायचं असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी जन्माने बौद्ध न मानता खऱ्या अर्थानं धम्मदीक्षा घेणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी बनते. ज्यावेळी आपण तशा प्रकारची धम्मदीक्षा घेतो त्यावेळी आपण शिलांचं जे आहे ते उत्तम प्रकारे पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून धम्मदीक्षा घेणे ही बौद्ध बनण्याची सर्वात पहिली पायरी आहे असं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला बंतेजी सांगत असतात. दुसरं जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बंतेजी सांगत असतात ते म्हणजे की ज्या ज्या व्यक्ती धम्मदीक्षा घेतात, ज्या ज्या व्यक्ती तशा प्रकारची जीवन प्रणाली आचरण करतात किंवा स्वीकारतात त्या त्या व्यक्तींनी आपली जी जुनी नावं आहेत, जी जातीची आहेत, जी विशिष्ट प्रकारे एक मानसिकता रुजवण्याचं काम करते आणि त्या नावांमधून जो अहंकार आहे, जो गर्व आहे, जी टाकाऊपणाची जी मानसिकता आहे तिचं आपणाला नेहमी दर्शन होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारची जी मनुस्मृतीची नावे असतील की जिच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मान, प्रतिष्ठा, सन्मान, शिक्षण याचं वाटोळं होतं किंवा त्याला इतर ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्या नावामुळं टाकाऊ समजतात. अशा प्रकारची जी आडनावे आहेत जी खऱ्या अर्थानं टाकाऊ असेल तर ते आपण फेकून दिली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण तशा प्रकारची जर का चांगली मंगल नावं जी आहेत तिचा आपण स्वीकार केला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे ती प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करत असताना जे उपोषित आहे या ठिकाणी बरीच लोक जे आहेत ती पौर्णिमा असो, अमावस्या असो किंवा एखादा मंगल दिन असतो त्या दिवशी एखाद्या भिक्खूंच्या माध्यमातून ते उपोषित घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण भदंत विमल कीर्ती गुणसरी जे आहेत जे महानाग शाक्यमुनी विद्यासन कर्जत यांच्या माध्यमातून दर रविवारी प्रत्येक रविवारी सकाळी 8 वाजता आपणाला ऑनलाईन किंवा त्यांच्या संपर्कात राहून आपण जे उपोषित आहे ज्याला बौद्ध उपासकाला किंवा बौद्ध उपासिका असेल किंवा बौद्ध संस्कृती मानणारा प्रत्येक विचार असेल, मानवी विचार असेल, त्याला जर का खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायचं असेल तर उपोषिताचं पालन करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रविवारच का तर रविवारी आपणाला सुट्टी असते आणि बऱ्याच साऱ्या ज्या कल्पना आहेत, बऱ्याच साऱ्या ज्या मानवी जीवनामध्ये अडचणी आणणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टींकडे त्या माणसाचं मन भेदलं जातं यासाठी तो सुट्टीचा गैरवापर करताना बऱ्याच ठिकाणी दिसत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी भंतेजी असं म्हणतात की रविवार असला तर जसा एखादा बोकाळलेला बैल आपण बघतो त्याला कोणत्याही प्रकारची दिशा नसते आणि जसं तो स्वतःचं नुकसान करतो तसं इतरांचं नुकसान करतो तसा अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत ती या रविवारच्या दिवशी मदमस्त होऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मादक पदार्थांचं सेवन करून या ठिकाणी या सुट्टीचं किंवा या रविवारचं जे महत्त्व आहे ते धुळीस मिळवायचं काम करत असतो. आणि म्हणून प्रत्येक रविवारी आपण जर का उपोषित घेतलं तर हा धम्म समजून घेण्यासाठी त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका या दिवशी आपण निभावू शकतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने जो अष्टांगिक मार्ग आहे तो समजून आर्य उपोषित घेऊन या ठिकाणी जर का उपोषित घेतलं तर खऱ्या अर्थानं माणूस घडण्याची जी प्रक्रिया आहे ती या उपोषिताच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण व्हायचं काम करत असते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे की भदंत विमल कीर्ती गुणसरी नेहमी सांगतात की आपण जर का विहारांमध्ये एकत्र आलो, जर का लोकांमध्ये एकवाक्यता आली, जर का लोक एकमेकांना समजून चांगल्या पद्धतीनं जर का एखादा विचार घेऊन पुढे गेले तर आपण येणाऱ्या पिढीसाठी चांगल्या प्रकारचं काम निर्माण करू शकतो. आपल्या मनामध्ये असणारे जे हेवे द्यावे आहेत ते आपण दूर ठेवू शकतो आणि उत्तम जीवन जगण्यासाठी एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी बौद्ध विहारांमध्ये एकत्र येणं
ही अतिशय काळाची गरज आज बनलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं दर रविवारी किंवा दर दिवशी जसा आपणाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी बौद्ध विहारांमध्ये गेलो पाहिजे. त्यानिमित्तानं आपल्या व्यक्तींमध्ये, आपल्या माणसांमध्ये किंवा इतर माणसाशी आपला संपर्क येऊन आपला जो संपर्क क्षेत्र जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे पुढे वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि 5वा अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या कमाईचा 20वा जो भाग आहे किंवा ज्या कमाईच्या 20व्या भागामधून जर का आपण दानधर्म केला किंवा जर का आपण दानाच्या माध्यमातून एखादी गरजू व्यक्ती असेल किंवा समाजाच्या काही चांगल्या बाबींसाठी, येणाऱ्या पिढीसाठी तर का चांगलं निर्माण जर का आपणाला करायचं असेल तर आपल्या कमाईचा 20वा भाग आपण चांगल्या ठिकाणी, मग ती सेमिनरीज असतील, तो एखाद्या चांगल्या भिक्खूंच्या माध्यमातून चाललेलं काम असेल किंवा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्या ज्या 10 उद्देश आहेत त्या उद्देशांचं जर का खऱ्या अर्थानं आपणाला चांगला समाज निर्माण करायचा असेल तर या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपण अशा प्रकारे जे आपल्या कमाईचा जो भाग आहे, जो हिस्सा आहे तो दान म्हणून दिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर का आपणाला चांगलं जीवन जगून जर का आपली ही जी कृती आहे किंवा आपलं हे जे काम आहे किंवा आपणाला खऱ्या अर्थानं जर का लाँग टर्म आपलं नाव जर का मागे जिवंत ठेवायचं असेल तर दानाशिवाय कोणताच दुसरा मार्ग या ठिकाणी बौद्ध संस्कृतीमध्ये, धम्मामध्ये सांगितलेला नाही. आणि म्हणून ज्यावेळी दानाचा विषय येतो त्यावेळी आपणाला राजा बिंबिसार जे आहे त्याचं वेळीवन आठवतं. त्याचबरोबर जी विशाखा माता आहे तिने दिलेलं दान असेल किंवा अनापिंडकानं दिलेलं दान असेल किंवा जे राजे होऊन गेले ज्यांनी या ठिकाणी बौद्ध संस्कृती टिकवण्यासाठी महादान, ज्या दानाची आपण कशामध्येच गिनती करू शकत नाही, एवढं महान दान या ठिकाणी या संस्कृतीला जतन करण्यासाठी, ही संस्कृती जपून ठेवण्यासाठी ज्या राजांनी अशा प्रकारचे दान दिलेले आहेत त्यामध्ये आपल्या परीनं, आपल्यानं जेवढं आपणाला देता येईल तेवढं हा जो दानाचा विषय आहे तो आपण जेवढा समजून घ्याल तेवढा ही संस्कृती पुढे जाण्यासाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका आपण बजावण्याचं काम करणार आहोत. आणि म्हणूनच मित्रांनो, या वर्षावासाच्या निमित्तानं मला छोटासा संवाद तुमच्याशी या निमित्तानं सांगावासा वाटला. खऱ्या अर्थानं या पौर्णिमेला किंवा वैशाखी पौर्णिमेला जो खऱ्या अर्थानं बुद्धत्वाचा म्हणजे संपूर्ण जी सृष्टी आहे ती खऱ्या अर्थानं सुखी राहण्यासाठी मनुष्याला काय करावं लागतं याचा उत्तम मंगल उपदेश जो आहे, जो धम्म आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाने संपूर्ण जगाला दिला. आणि अशा प्रकारचा धम्म उपदेश कोणत्याच धर्मामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं निसर्ग कसा सुखी राहील, खऱ्या अर्थानं निसर्गातल्या व्यक्ती कशा सुखी राहतील आणि प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीशी माणसाशी माणसासारखं ज्यावेळेला वागेल त्यावेळेला इथे जे खरं सुख आहे ते आपण अनुभवू, असं या ठिकाणी या धम्म उपदेशामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून सब्ब पापस्स अकरण कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपन एतं बुद्धानं शासन. खऱ्या अर्थानं हाच बुद्धांचा जो आहे तो धम्म उपदेश आहे, तो आपण सर्वजण या वर्षावासामध्ये त्याचं ग्रहण कराल, त्याला समजून घ्याल आणि तो आपल्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्नशील व्हाल. अशा प्रकारची मंगलमय कामना तुम्हा सर्वांप्रती मी या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना या ठिकाणी हिताचा, सुखाचा, हिताचा मंगलमय प्रवास मिळो अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करतो आणि या व्हिडिओमधून तुमची सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.